This conference will now be recorded. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। जीवनमुक्त पुरुषांच्या, जीवनमुक्त व्यक्तींच्या वाटचालीवरून अध्यात्मातले बरेच प्रश्न सुटू शकतात. स्वामी विवेकानंदांचं आत्मचरित्र अभ्यास करण्याचा ध्येय आणि हेतू हा आपल्या साधनेला पुष्टी यावी, बळकटी यावी आणि आपल्या साधनेबाबत मनामध्ये असणारे प्रश्न या दैदिप्यमान अशा जीवनमुक्त आत्म्याच्या जीवन प्रवासातून ते सुटावेत, अशा अपेक्षेने आपण स्वामी विवेकानंदांच्या आत्मचरित्राचा अभ्यास करतो आहोत. 1899 साल उजाडलं होतं आणि आपला उत्तर प्रदेश, पंजाब, काश्मीर, राजस्थान असा झंझावाती दौरा करून 21 आजारांनी कृश झालेलं शरीर सांभाळत स्वामीजी जनकल्याणामध्ये सतत रत होते. स्वतःच्या शरीराला झालेल्या व्याधींची पर्वा न करता रोज असंख्य लोकांशी संवाद, जाहीर प्रवचन, शिष्यांना उपदेश अव्याहतपणे चालू होता. अमरनाथाच्या यात्रेनंतर भगवान शिवांचं अवतरण जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या मस्तिष्कामध्ये झालं, काली मातेनी तिच्या स्वरूपाविषयीची काही गूढ सत्यता स्वामीजींना त्यांच्या काश्मीरच्या दौऱ्यामध्ये उलगडून दाखवली आणि त्या ज्ञानाच्या अत्युच्च प्रतलावर, ज्या प्रतलाचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही, त्या प्रतलावर अशा काही घडामोडी झाल्या ज्यामुळे स्वामीजींमध्ये आमूलाग्र बदल झालेला होता. स्वामीजी शरीरापासून अतिशय दूर चालले होते. पण मुक्तीची कपर्दिक सुद्धा अपेक्षा न करता मला जन्म हजारो जरी घ्यावे लागले तरी मी पुन्हा पुन्हा घेईन, पण माझ्या हातून सगळ्या जीवांची सेवा घडावी, इतक्या निर्भेळ हेतूनी स्वामीजींनी एखाद्या प्राण्याने आपलं ओझं आपल्या पाठीवर घ्यावं त्याप्रमाणे आपलं शरीर ओझं म्हणून स्वामीजी वाहत होते. अर्थातच
त्या शरीराच्या माध्यमातून कार्य करायचं असल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना ते ज्येष्ठ समजत असत अशा स्वामी ब्रह्मानंदांच्या सल्ल्याने असा निर्णय घेण्यात आला की स्वामीजींनी आता पुनश्च एकदा पाश्चात्य देशामध्ये जावे, कारण तिकडचं हवामान स्वामीजींच्या शरीराला मानवतं. आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं की स्वामीजींनी SS गोवळकोंडा नावाच्या बोटीनी हुगळी बंदरामध्ये आलेल्या त्या बोटीवर स्वामीजी, भगिनी निवेदिता, स्वामी तुरीयानंद आणि शारदानंदांचे एक भाऊ जे अजूनही संन्यासी झालेले नव्हते, इतक्या लोकांनी हुगळी बंदरामध्ये निरोप देण्यासाठी आलेल्या सगळ्या गुरुबंधूंचा निरोप घेतला आणि स्वामीजींची बोट तिथून हुगळी बंदरामधून इंग्लंडला जायला निघाली. हुगळी बंदर थोडंसं विचित्र बंदर आहे. बंदरामधून मोठी जहाजं जेव्हा समुद्रामध्ये शिरतात तेव्हा एका विशिष्ट भरतीची अपेक्षा असते आणि अशी भरती न आल्यामुळं काही काळ स्वामीजींना हुगळी बंदराच्या तोंडाजवळच थांबावं लागलं. जवळजवळ 2 दिवसांनी अशी परिस्थिती निर्माण झाली की आता ही बोट पुढे जाऊ शकते, त्यानुसार पुढचा प्रवास चालू झाला. हळूहळू कलकत्त्याची सगळी शहर, त्याच्या इमारती अस्पष्ट दिसू लागल्या. स्वामीजींनी पुनश्च एकदा हुगळी गंगेकडे पाहिलं. आता ही गंगा काही काळातच समुद्र होऊन जाणार आहे. स्वामीजीच्या तोंडून उत्स्फूर्त काही शब्द निघत होते. निवेदिता, तुरीयानंद आणि बाजूबाजूला असणारी बरीचशी माणसं जी स्वामीजींच्या तेजामुळे प्रभावित झालेली होती, सहप्रवासी होते, पण स्वामीजींची हळूहळू जशी माहिती मिळत गेली, स्वामीजी जेव्हा बोलायला डेकवर सुरुवात करत त्यावेळेला स्वामीजींच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे, त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे हळूहळू सहप्रवासी सुद्धा स्वामीजींच्या आजूबाजूला गोळा व्हायला सुरुवात झाली होती. अशा वेळेला ही बोट जेव्हा बंदरामधून समुद्रामध्ये गेली त्यावेळेला स्वामीजींनी मोठ्याने ओम नमो नारायण असा घोष केला. मंत्र आपणही म्हणतो, मंत्र जीवनमुक्त सुद्धा म्हणतो. मंत्राचं उच्चारण दोघांचं जरी सारखं असलं तरी त्या उच्चारणाचा प्रभाव मात्र सारखा असू शकत नाही. याचं कारण अतिशय शुद्ध चित्तातून आलेलं परमेश्वराचं नाव प्रचंड प्रभाव घेऊन येतं. स्वामीजींनी कधी नव्हे ते यावेळेला एक छोटीशी डायरी लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी जी डायरी लिहिली ती ते प्रबोधन करण्यासाठी उद्बोधन नावाचं जे मासिक होतं त्या मासिकाला ते पाठवत असत. अर्थात स्वामीजी जेव्हा लिहित असत तेव्हा तारीखवार काही लिहित नसत, पण यावेळेला स्वामीजींनी जे काही प्रवासाचं वर्णन लिहिलं ते अतिशय ग्रामीण बंगाली भाषेमध्ये लिहिलं. आज सुद्धा ज्याला आपण सुसंस्कृत मराठी भाषा म्हणतो तिचा उगम ज्या प्राकृतोद्भव मराठीमधून झालेला आहे ती तिची जननी आहे, जिला आपण निकृष्ट दर्जाची समजतो. तसंच बंगालमध्ये ग्रामीण किंवा रस्टिक स्पीच ज्याला म्हणतात त्याला फार निकृष्ट पद्धतीचं समजलं जात असे, पण स्वामीजींनी मुद्दाम होऊन बंगाली भाषेवर अतिशय प्रभुत्व असून सुद्धा ग्रामीण बंगाली भाषेमध्ये स्वामीजींनी हे सगळं प्रवास वर्णन लिहिलं. अर्थातच त्या काळचे जे भद्र लोक होते
जे पंडित लोक होते कलकत्त्यामधले, त्यांनी याचा बराचसा निषेध केला की भाषेचा अपमान झाला आहे वगैरे. फक्त एका व्यक्तीने मात्र स्वामीजींनी लिहिलेल्या भाषेचं अतिशय कौतुक केलं, कारण त्यांनी त्यांचे सगळे लेख अगदी मुळापासून वाचून काढले आणि ते अत्यंत प्रभावित झाले होते. ती व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. ते पहिले असे ग्रस्त होते की त्यांनी असं सांगितलं की ही जी आधुनिक बंगालीची जननी आहे, या जननीच्या पुनरुज्जीवनाचं काम करणारे हे लेख आहेत, असं त्यांनी लिहून ठेवलं. बोट बंदरातून आता पुढे गेली, समुद्रामधून पुढे पुढे जायला लागली. स्वामीजींच्या तोंडामध्ये त्यांचा अतिशय आवडता मंत्र नेहमी असे, नमः शिवाय, नमः शिवाय. आपण पाहिलेलं आहे स्वामीजी शिवाचीच प्रतिकृती होते आणि सहज बोलून गेले की त्याग भूमीमधून मी आता भोग भूमीमध्ये जायला तयार झालो आहे. यानंतर बोटीचा दुसरा जो मुक्काम होता तो मद्रास या ठिकाणी होता. स्वामीजी कलकत्त्याहून इंग्लंडला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि मद्रासला बोट पहिला मुक्काम करणार आहे हे कळाल्याबरोबर मद्रासच्या सगळ्या त्यांच्या चाहत्यांनी बंदरावर पोहोचण्यासाठी गर्दी केली. आलासिंगा पेरुमल, सिंगारवेलू मुदलियार हे सगळे होतेच, पण याशिवाय स्वामीजींच्या मद्रासच्या वास्तव्यामध्ये आपण पाहिलेलं अतिशय भव्य स्वागत केल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले सर्वजण स्वामीजींना भेटण्यासाठी मद्रासच्या बंदरामध्ये जाण्याची तयारी करायला लागले. पण त्यांच्या उत्साहावर विरजण टाकणारी एक बातमी आली, ती म्हणजे कलकत्त्याला प्लेगची साथ आलेली असल्यामुळे कोणतीही बोट कलकत्त्याहून निघालेली मद्रासच्या बंदरामध्ये जाऊ देणार नाही, म्हणजेच ती बोट समुद्रावरच थांबेल. तिचं जे काही साज सामान घ्यायचं असेल, त्याचा काही इंधन वगैरे घ्यायचं असेल, ते छोट्या बोटीने पाठवलं जाईल, पण मद्रासच्या बंदरामध्ये बोट येऊ शकणार नाही, कारण क्वारंटाईन आहे असं जाहीर करण्यात आलं. पण मंडळी हिरमुसली नाहीत. बिलिगिरी अय्यंगारांसारखे अतिशय मोठ्या पदावर असणारी व्यक्ती, आलासिंगासारखा हनुमान भक्त स्वामीजींचा, आपल्याला स्वामीजी दिसणार नाहीत ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. या सगळ्यांनी जितका काही पत्रव्यवहार करता येईल इंग्रज सरकारबरोबर तो केला. अगदी गव्हर्नर पर्यंत पत्र लिहिलं की आम्हाला त्यांना भेटायचंय म्हणून. दुर्दैवानं यातली कोणतीच गोष्ट शक्य नाही झाली नाही. अतिशय दुःख झालं सगळ्या मद्रासच्या लोकांना की स्वामीजींचा चेहरा तरी एकदा बघायला मिळाला असता जवळून. संतांचं दर्शन पुण्याईशिवाय होत नाही, आणि जीवनमुक्त तर आपल्या आयुष्यामध्ये आपली पुण्याई नसेल तर येऊच शकत नाही. जर बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं असेल, विठ्ठलाचं नाव तोंडात यायला जर बहुत सुकृत लागले असेल, तर विठ्ठल स्वरूप शिवस्वरूप स्वामी विवेकानंदांना बघण्यासाठी किती पुण्याई लागत असेल. त्याचं दुःख फक्त नेताजी सुभाषचंद्र बोसांना माहिती आहे, कारण त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जर परमेश्वरांनी मला काही आशीर्वाद दिला तर तो इतकाच असावा की मला 5 मिनिटं स्वामी विवेकानंदांच्या पायाशी बसायला मिळावं. मंडळी अशी हरणारी नव्हती मद्रासची. सगळे अय्यर अय्यंगार होते, तैलबुद्धीचे होते, हुशार होते. सगळ्यांनी असा बूट काढला की ठीक आहे, ती बोट इकडे लागू शकत नाही ना, मग आमची बोट त्या बोटीजवळ जाऊ शकते की नाही. आता मात्र सरकारची पंचायत झाली आणि त्यांना म्हणायला लागले की हो जाऊ शकते. त्यांची माणसं त्या बोटीतले स्वामीजी उतरू शकत नाहीत ना बंदरावर, आम्ही बोट घेऊन स्वामीजींच्या बोटीपर्यंत जाऊ शकतो की नाही. अगदी जोडून नसलं तरी या बोटीतून त्या बोटीत तरी स्वामीजी आम्हाला दिसतील की नाही. आणि मग सगळ्या लोकांनी एक मोठी बोट केली. ज्यांना ज्यांना स्वामीजींचं दर्शन घ्यायचं होतं ते तिथे पोहोचले
आणि स्वामीजींनी मग आपल्या बोटीतल्या डेकीवर येऊन इकडच्या बोटीवर जे लोक होते त्या लोकांशी संवाद साधला आणि स्वामीजींचं दर्शन झाल्यामुळे सगळे लोक अतिशय आनंदी झाले. हे करायच्या अगोदर छोट्या बोटीतून स्वामीजींना सुकामेवा किंवा खाण्यासाठी किंवा त्यांच्या स्वागतासाठी आणणारे हार तुरे वगैरे एक बोट भरून पाठवून दिले होते. कारण एका पाठोपाठ एक जेव्हा तिथे नारळाची पोती केळ्यांचे घड येऊन पडायला लागले तेव्हा भगिनी निवेदितांना आश्चर्य वाटलं. म्हणाली, स्वामीजी हे काय? स्वामीजी म्हणाले, हे माझं मद्रासच्या भक्तांचं प्रेम आहे. स्वामीजींनी बोटीच्या या डेकवरून त्या डेकवर बोलणं केलं, छोटेखानी प्रवचन सुद्धा केलं. पण आलासिंगा पेरुमल जे आहेत त्यांना मात्र स्वामीजींशी काहीतरी वैयक्तिक बोलायचं होतं. शिष्य होते स्वामीजींचे. इथं तर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलंच, पण तिथून मद्रासवरून कोलंबोचं तिकीट काढलं. म्हणजे कमीत कमी इथं नसेल तरी कोलंबोला स्वामीजी उतरले तर त्यांच्याशी बोलता येईल. याला म्हणतात भक्ती. म्हणून स्वामीजी म्हणायचे, वन रेअरली फाइंड्स अ मॅन लाईक आलासिंगा इन दिस वर्ल्ड. निवेदिता, आलासिंगा पेरुमल हे तामिळ असल्यामुळे थोडे उंचीला कमी होते, काळसर रंगाचे होते आणि त्यांचा पोशाख हा अतिशय सांप्रदायिक पोशाख होता. जसा एखादा तामिळ ब्राह्मणाचा पोशाख असतो तसा पोशाख घालून ते सगळीकडे जायचे. कपाळावर त्रिपुंड असायचं, मोठा फेटा असायचा जो तमिळ पद्धतीचा, आणि एकंदरीत दिसायला थोडस विचित्र वाटावं असं पाश्चिमात्यांना जाणवत होतं. म्हणून चुकून जेव्हा जोक म्हणजे जोसेफाईन मॅक्लिऑड चुकून हसून काहीतरी बोलल्यानंतर स्वामीजी ताडकन उद्गारले होते की आलासिंगाबद्दल एक सुद्धा अपशब्द काढू नका, त्याच्या इतका शुद्ध हृदयाचा माझा भक्त कुठेही मिळणार नाही. असे हे आलासिंगा पेरुमल कोलंबो पर्यंत पोहोचले. जहाज मद्रास मधून निघालं, कोलंबोला पोहोचलं. कोलंबोला पोहोचल्यानंतर 2 दिवस आणि 2 रात्र घालून ते जहाज पोहोचलं कोलंबोला, आणि कोलंबोला मात्र खाली उतरण्याची परवानगी स्वामीजींना देण्यात आली. कोलंबो मध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा स्वामीजींच्या येण्याची कुणकुण लागलीच होती. त्यामुळे तिथे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या समित्या तयार केल्या होत्या. स्वामीजींना भेटायला जायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे स्वामीजींचं प्रचंड मोठं स्वागत कोलंबो बंदरामध्ये करण्यात आलं. आणि अर्थातच या स्वागत समितीचे अध्यक्ष जे होते ते अतिशय विद्वान असे त्या काळचे पंडित, ज्यांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. कुमारस्वामी, डान्स ऑफ शिवा म्हणून ज्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. नटराजाबद्दल इतक्या विस्तृतपणे, नटराजाची मूर्ती सर्वांनी पाहिलेली आहे, पण नेमका त्या मूर्तीचा अर्थ काय हे लिहिणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. डान्स ऑफ शिवा असं त्याचं नाव आहे. इंग्रजीमध्ये लिहिलंय. त्यांची पत्नी ब्रिटिश होती, पण अतिशय धर्मपरायण लोकांच्यासाठी जगणारा माणूस. हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्या छोटासा जो काही ब्रेक मिळाला होता कोलंबोला स्वामीजींना, त्यामध्ये स्वामीजींची अनेक ठिकाणी प्रवचनं झाली. आणि या सगळ्या प्रवचनांमध्ये जी लोक ऐकायला आली होती त्यांना मात्र असं वाटलं की अजून स्वामीजी थोडा वेळ राहिले असते तर बरं झालं असतं. स्वामीजींचं येणं म्हणजे एखादी दिवाळी येण्यासारखं असायचं. जिथं जिथं गेले तिथं तिथं वातावरण बदलून जात असे. कोलंबोवरून बोट निघाली, एडन बंदरामध्ये निघाली. स्वामीजींचं या काळचं जे दैनंदिन आहे ते बघण्यासारखं आहे. वाचन चालू होतच, ध्यान रोज करत होतेच, पण स्वामीजी डेकवर रोज व्यायाम सुद्धा करत असत. याचा अर्थ जर जीवन मुक्ताला
आपलं शरीर सुदृढ ठेवावं आणि त्याची गरज आहे असं जर वाटत असेल तर त्यांचा भक्त म्हणणाऱ्या आपल्यापैकी कोणालाही आपलं शरीर सुदृढ नसेल तर भक्त म्हणण्याचा आपला अधिकार आपण गमावलाय असं समजायला हरकत नाही. अशा तऱ्हेने स्वामीजींची बोट एडन बंदरामधून पुढे निघाली, सुएज कॅनॉल, इजिप्तच्या सुएज कालव्याजवळ आली आणि हे सगळं चालू असताना रोज स्वामीजींची प्रवचनं डेकवर होत असत. हळूहळू लोकांची संख्या, जे बरोबर सहप्रवासी होते तेही ऐकायला येत होते. पण या काळामध्ये दिलेल्या प्रवचनांचा सार जो भगिनी निवेदितांनी नेऊन ठेवलाय त्याच्यामध्ये तिनं असं म्हटलंय की स्वामीजींची नाव परत परत गौतम बुद्धामध्ये अडकलेली असायची. स्वामीजींच्या आयुष्यामध्ये गौतम बुद्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. स्वामीजी गौतम बुद्धांवर इतकं उत्कृष्ट प्रवचन करायचे की त्या काळचे धर्मसेना आणि धर्मपाल सारखे मोठे मोठे बुद्धिस्ट पंडित जे होते, बुद्ध पंडित, ते सुद्धा म्हणायचे की आम्हाला तुमच्याकडून शिकावं लागेल इतकं तुम्हाला बुद्ध कळतो. पण स्वामीजींना केवळ बुद्ध कळालेला नव्हता, तर तो भावलेला होता आणि त्यांच्या लहानपणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धांचं साक्षात दर्शन झालेलं होतं. सुएज कॅनलला पोहोचल्यानंतर तिथे सुद्धा प्लेगची क्वारंटाईन असल्यामुळे खाली उतरता आलं नाही आणि त्या डेकवर स्वामीजींना काही दिवस काढावे लागले आणि सुएज कॅनल मधून पुढे गेल्यानंतर युरोपचा प्रदेश चालू होतो. त्यावेळेला पहिल्यांदा इटली या प्रदेशामध्ये जावं लागतं आणि तिथे एक समुद्रधुनी किंवा स्ट्रेट आहे, त्याला मॅसिन असं म्हणतात. मासिनची समुद्रधुनी अतिशय सुंदर. त्या इटलीच्या किनाऱ्याला आपल्या जहाजावरून स्वामीजी पाहत होते. भगिनी निवेदिता आणि स्वामी तुर्यानंद बाजूला उभे होते. स्वामीजी संध्याकाळच्या वेळी, सूर्य अजूनही पूर्ण कललेला नव्हता, मेसिना स्ट्रेट मधून बोट पुढे चालली होती. समोर इटलीचा किनारा दिसत होता. अतिशय गंभीर असा समुद्र दिसत होता. हलका हलका अंधार पसरायला सुरुवात झाली होती, पण सूर्य पूर्ण कलला नव्हता. निरभ्र आकाश होतं. अतिशय नयनरम्य असं सौंदर्य होतं. स्वामीजी ते सौंदर्य पाहत होते आणि अचानक स्वामीजींच्या तोंडून एक शब्द निघाला आणि तो शब्द असा होता की स्वामीजी म्हणाले, हे सगळं जे दिसतंय ना ते सौंदर्य मी दिलेलं आहे. तुर्यानंद, दुसरे जीवनमुक्त गुरुबंधू आणि भगिनी निवेदिता दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, स्वामीजी काय म्हणालात आपण? तोपर्यंत स्वामीजी भानावर आले होते. म्हणाले, मला काही आठवत नाही, काही बोललो का मी? जेव्हा परब्रह्माशी सायुज्यता येते तेव्हा व्यावहारिक सत्तेमधून पारमार्थिक सत्तेकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो इतका सुकर होऊन जातो की केव्हा एक पाऊल पारमार्थिक सत्तेमध्ये पडलं आणि एक पाऊल व्यावहारिक सत्तेत राहिलं याची कल्पना सुद्धा येत नाही. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये गेलेला तो जीवनमुक्त जीव जेव्हा व्यावहारिक सत्तेच्या कोणत्या तरी गोष्टीकडे पाहतो आणि त्यामधलं त्याचा सौंदर्य पाहतो, तेव्हा त्याला याचा दाता कोण आहे याची संपूर्ण कल्पना येते. स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल, हातामध्ये गोट्या किंवा चेंडू घेऊन म्हणत असत की अरे ही पृथ्वी आहे, हिला आम्ही फिरवतो. स्पष्ट पारमार्थिक सत्तेमध्ये वावर असल्याची ही ग्वाही आहे. अशा तऱ्हेने स्वामीजी इथून इटलीच्या बंदरापासून बाजूनी बोट निघाली आणि शेवटी ती टिल्बरी या बंदराला जाऊन पोहोचली. टिल्बरी म्हणजेच इंग्लंड.
बोट इंग्लंडला पोहोचली आणि गमतीचा भाग असा होता, ज्या इंग्लंडमध्ये स्वामीजींनी एक वादळ निर्माण केलं होतं, प्रचंड ओळखीचे लोक झाले होते, काही तर शिष्यत्वापर्यंत जवळ आले होते, पण काळाचा महिमा किती मोठा असतो पहा. स्वामीजी इंग्लंडला प्रवचन करण्यासाठी गेले होते, पण त्यांना बंदरावर आणण्यासाठी भगिनी निवेदितांची आई आणि बहीण सोडलं तर कोणीही आलं नव्हतं. स्थल त्याग होता सवेची जाते असं समर्थ म्हणतात. कालाचं महात्म्य आहे. स्वामीजी इंग्लंडला पोहोचले खरे, पण इंग्लंडमध्ये त्यांच्या येण्याबाबत जेवढी अपेक्षा होती त्या प्रमाणामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे असणारे स्वामीजींचे परमशिष्य स्टर्डी नावाचे जे होते, ज्यांच्याशी भगिनी निवेदितांनी अगोदरच पत्र व्यवहार केला होता, त्यांचा सूर पूर्णपणे बदलून गेला होता. ज्या बाईंनी रामकृष्ण मठाच्या जमिनीच्या खरेदीसाठी त्या काळामध्ये 39,000 रुपये दिले, त्या बाई ज्या स्वामी विवेकानंदांना देव समजत होत्या त्या सुद्धा बदलल्या होत्या. आणि गमतीचा भाग असा आहे की ही लोक का बदलली होती हे ऐकलं तर आणखीन हास्यास्पद आहे. ज्या हेनरिएटा मुलरबाईंनी स्वामीजींच्या पहिल्या इंग्लंडच्या भेटीमध्ये इतकं मोठं आदरातिथ्य केलं, इतकं सगळं पैसे दान केले, त्या बाईंनी स्वामी विवेकानंदांच्या बद्दल आक्षेप घेण्याचं कारण किंवा त्यांचा त्याग करण्याचं कारण म्हणजे स्वामी विवेकानंद आजारी पडतात आणि जो देव असतो तो आजारी पडू शकत नाही, अशा खुळचट समजुतीमुळे त्यांनी सगळीकडे नुसतंच स्वतःचं मत नाही बदललं, तर सगळीकडे अफवा सुद्धा पसरायला सुरुवात केली की स्वामीजी हे देव नाही आहेत, उलट ते भोंदू आहेत, कारण ते आजारी पडतात. आपल्याकडे सुद्धा असे प्रश्न विचारले जातात की हे जीवनमुक्त आहेत, हे ज्ञानी आहेत, मग यांना खोकला का झाला? असले खोलचड प्रश्न विचारणं म्हणजे शास्त्राची माहिती आपल्याला अजिबात नसणं याचं हे द्योतक आहे. उपाधीच्या प्रारब्धानुसार त्रिगुणांच्या प्रभावाखाली जसं पुढे जायचं तसं जात राहील. जीवनमुक्ताचा उपाधीशी कपर्दिक सुद्धा संबंध असत नाही. देह तादात्म्य संपल्यानंतर देह जावो अथवा राहो असंच लोक, असेच संत म्हणतात. 21 आजार पाळणारे स्वामी विवेकानंद हे त्या उपाधीचे आजार होते. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला. प्रारब्धाच्या वशामध्ये उपाधीला होणाऱ्या यातना किंवा आनंद, रोग किंवा भोग हे त्या उपाधीचे असतात. जर जीवनमुक्त उपाधीशी तादात्म्य नसेल तर त्याचा आणि उपाधीला होणाऱ्या काही गोष्टीचा काही संबंध राहत नाही. पण इतकं ज्ञान नसल्यामुळे या मुलरबाई स्वामीजींच्या विरोधात गेल्या. स्टर्डी महाराजांचं दुसरंच काहीतरी डोक्यामध्ये होतं. ते म्हणाले आतापर्यंत स्वामीजींना जे जे पैसे दिले त्याचा हिशोब बरोबर मला मिळाला नाही. स्वामीजींनी त्यांना 2 पानी पत्र पाठवून लिहिलं होतं की एक कपर्दिक ही पैसा माझ्या वैयक्तिक खर्चासाठी मी वापरलेला नाही, किंबहुना तो मठासाठी किंवा रामकृष्णांचं तत्वज्ञान सर्वत्र पसरवण्यासाठी प्रयत्न म्हणूनच खर्च झालेला आहे. मी स्वतः काही केलेलं नाही या पैशाचं. मला लागणारे माझ्या घरचे पैसे हा माझा शिष्य महाराजा अजित सिंग खेत्री हे देतात.
आणखी एक स्टर्डी महाराजांचं ऑब्जेक्शन होतं. स्वामीजी सिगार ओढत असत. मग स्वामी सिगार कसा ओढू शकतो, म्हणजे हे खरे स्वामी नाहीत, असं स्टर्डी महाशयांच्या डोक्यामध्ये. स्टर्डी हे अतिशय विद्वान होते. नारद भक्तिसूत्रावर भाष्य लिहिण्या इतपत त्यांचं ज्ञान होतं. पण किती ज्ञान असलं तरी श्रद्धेला केव्हा तडा जाईल सांगता येत नाही. तेव्हा आपल्या उथळ ज्ञानाने जीवनमुक्त पुरुषाची परीक्षा करायला कधी जाऊ नये, हे ह्या गोष्टी आपल्याला या दोन उदाहरणातून समजून येतात. सुदैवाने त्यावेळेला टिल्बरी बंदरावर इंग्लंडमध्ये भगिनी निवेदितांची आई आली होती. भगिनी निवेदितांची बहीण मे नावाची बहीण होती, ती आली होती. आणि स्वामीजींच्या 2 अमेरिकन शिष्या, मेरी फंकी अँड क्रिस्टिन ग्रीनस्ट्रायडल, आपण पाहिलेलं आहे अमेरिकेच्या पहिल्या भेटीमध्ये या दोघींचं वर्णन ऐकलेलं आहे. या दोघी कशा ग्रीन एकर 1000 आयलंड पार्क मध्ये सहस्त्र दीपोद्यानातील प्रवचनाला कशा पोहोचल्या होत्या, हे सगळं पाहिलेलं आहे. लक्षात असेल तर निश्चित लक्षात येईल. या दोघी अमेरिकेहून इंग्लंडला, स्वामीजी इंग्लंडला येणार आहेत म्हणून आल्या होत्या, त्या बंदरावर आल्या होत्या. अशा 5 लोक फक्त त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आले होते. आता प्रश्न असा होता की राहायचं कुठे, कारण स्टर्डी महाशयांनी काही अरेंजमेंट केली नाही, मुलरबाईंनी काही व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेवटी स्वामीजी विम्बल्डन नावाच्या भागामध्ये, जिथे भगिनी निवेदिताच्या आईचं घर होतं, त्या घरात जाऊन राहिले. अर्थात त्यांच्याकडे इतकी सुबत्ता नव्हती, पण तरी सुद्धा स्वामीजी तिथे राहिले. आणि तिथे राहिले तेव्हा त्यांचा जास्त परिचय त्यांच्या कुटुंबियांशी झाला. भगिनी निवेदितांची बहीण मे नावाची जी होती, तिची ओळख झाली. हळूहळू ती स्वामीजींकडे आकर्षित होऊ लागली, त्यांच्या तत्वज्ञानाकडे. आणि या मे नावाच्या बहिणीचं लग्न ठरलेलं होतं. 4 दिवस स्वामीजींच्या बरोबर काढल्यानंतर या मे मध्ये अशी उपरीती आली की मी लग्न तोडते आणि मी संन्यासिनी होते. याला म्हणतात प्रभाव. भगिनी निवेदितांचा भाऊ जो होता, तो स्वामीजींच्या इतक्या प्रभावाखाली आला की त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा हे स्वामी आमच्या घरी आले आणि मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की माझं काहीही ज्ञान नसलं, मी काहीही भारतीय ग्रंथ वाचले नसले, तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमच्या घरी एक दैवी पुरुष आलेला आहे, ज्याच्या तोंडातून फक्त आणि फक्त सत्य बाहेर पडतं. कॉलेजला जाणारा कोवळा मुलगा, त्याला सुद्धा स्वामीजींच्या प्रभावापासून बाजूला जाता आलं नाही. स्वामीजींनी निवेदिताच्या बहिणीला समजावून सांगितलं की अगं बाई, तुझं लग्न ठरलंय, ते लग्न कर. हा प्रभाव असतो. साधारण इंग्लंडमध्ये आता फारसं काही आपलं होणार नाही हे स्वामीजींच्या लक्षात आल्यानंतर स्वामीजींनी 2 आठवड्याचं आपलं वास्तव्य इंग्लंडमधलं संपवलं आणि अमेरिकेमधून अनेक निमंत्रणं येत होती, त्यामुळे इंग्लंड सोडून अमेरिकेला जायचं ठरवलं. आणि 16 ऑगस्ट 1899 ला स्वामीजी अमेरिकेला जायला निघाले. अमेरिकेला स्वामी जायला निघाले. SS न्यूमिडियन नावाच्या बोटीवर स्वामीजी पहिल्यांदा ते विम्बल्डनला राहत होते, तिथून ते ग्लासगो नावाच्या शहराला गेले. या ग्लासगो शहरातून बोटी निघत असत आणि या न्यूमिडियन बोटीवर बसून स्वामीजी, तुरियानंद, मेरी फंकी अँड क्रिस्टन ग्रँडस्ट्रायडल या 2 अमेरिकन शिष्या आणि स्वामीजी आणि तुरियानंद हे 4घे जण अमेरिकेला निघाले. निवेदिता इंग्लंडलाच थांबली, कारण अजूनही थोडंसं अनाथालय आणि मुलींचं शिक्षण, या शाळा ज्या कलकत्त्यामध्ये काढायच्या होत्या, त्याच्यासाठी काही अर्थार्जन करता येईल का, काही मदत मिळेल का, याची चाचपणी त्या करणार होत्या. अर्थात त्यात सुद्धा त्यांची निराशाच झाली, म्हणून त्या परत काही मदत मिळेल म्हणून पुन्हा त्या अमेरिकेला गेल्या आणि स्वामीजींना अमेरिकेमध्ये नंतर भेटल्या. त्याचा वृत्तांत नंतर येईल. स्वामीजी 3.5 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या अमेरिकी भेटीसाठी चालले होते.
10 दिवस लागले ग्लासगो पासून निघून न्यूयॉर्कच्या बंदरापर्यंत पोहोचायला बोटीला 10 दिवस लागले. या 10 दिवसामध्ये सुद्धा पुन्हा बोटीवर स्वामीजींची प्रवचनं, आजूबाजूला सहप्रवाशांनी येऊन बसणं, याच्याबद्दल त्यांच्याबरोबर असणारी ही मेरी फंकी आहे, त्यांनी एक लिहून ठेवलंय. ती म्हणाली की हे 10 दिवस अतिशय अविस्मरणीय होते. अविस्मरणीय वाटण्याचं कारण स्वामीजींचं केवळ वक्तृत्व नव्हतं, शब्दांचा अर्थपरिणाम हा ज्याच्या मुखातून शब्द निघतात आणि त्याच्या शब्दांचं जे मूळ आहे, जिथून ते निघतात. आपण वैखरीमध्ये बोलतो, वैखरीच्या शब्दांचा अर्थ ऐकणाऱ्याला ध्वन्यार्थाप्रमाणे कळतो, थोडा थोडा लक्षणार्थानेही कळेल. जर बुद्धीचा विकास झालेला असेल तर क्लिष्ट विषय असला तरी सुद्धा तर्काच्या आधाराने वैखरीचा आपल्याला अर्थ कळू शकतो. पण शब्दांचा अर्थ कळून घेण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करावे लागतात, ते प्रयत्न जर आपण ते शब्द जिथून यायला पाहिजे तिथून आले तर विना प्रयत्न त्या शब्दांचा अर्थ हृदयामध्ये रुजला जाऊ शकतो. असं कोणतं ठिकाण आहे जिथून शब्द आले की ते केवळ कर्णपटलावर किंवा कानावर पडल्यानंतर ताबडतोब समजले जातात? जेव्हा ते शब्द पश्यन्ते किंवा परावानीतून येतात, तेव्हा त्या शब्दांमध्ये असणारा अर्थ हा समजून घ्यावा लागत नाही, तो रुजतो. गुरु जेव्हा शिष्याला मंत्र देतो कानामध्ये, तेव्हा तो मंत्र तिथून आलेला असतो, त्यामुळे तो रुजतो, तो फलतो. कैक वेळेला स्वामीजींच्या प्रवचनामध्ये असं झालेलं आहे की स्वामीजी बोलायला सुरुवात केली. विचार करा, ज्या अमेरिकेमध्ये प्रेक्षकांमध्ये 90% लोकांना उपनिषद नावाचा शब्द सुद्धा माहित नाही, ती सगळीच्या सगळी लोक 2 तास, कारण स्वामीजींनी आयुष्यामध्ये उपनिषद सोडून काहीच प्रवचन केलं नाही, कोणत्याही इतर विषयांवर स्वामीजी कधीच बोलले नाहीत. जर भारतीय असून आम्हाला उपनिषद समजणं अवघड जातंय, तर त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये असणाऱ्या गोऱ्या माणसाला, ज्यांनी आयुष्यामध्ये कधी उपनिषदाचं तोंड बघितलेलं नाही किंवा हा शब्द सुद्धा ऐकलेला नाही, त्याला एवढं असं संपूर्णपणे प्रभावित होण्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की ही वाणी जी स्वामीजींची होती ती वैखरीतून येत नव्हती, ती पश्यन्ती किंवा परावाणी मधून येत होती. त्यामुळे पश्यन्ती वाणीमध्ये स्पष्ट दर्शन, अर्थाचं दर्शन होणे, यामध्ये जो श्रोता आहे त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून स्वामीजींची इतकी प्रवचनं इतक्या हजारोच्या लोकसंख्येने लोक ऐकायला येत आणि सगळेच्या सगळे खिळून राहत. स्वामीजी न्यूयॉर्क मध्ये पोहोचले, बोट न्यूयॉर्कच्या बंदरामध्ये लागली. हा स्वामीजींचा त्यांच्या आयुष्यामधला शेवटचा दौरा, कारण 1899 साल उजाडलेलं होतं. आता 3च वर्षाचं आयुष्य स्वामीजींचं राहिलेलं होतं. अमेरिकेमध्ये मात्र स्वामीजींचं स्वागत करण्यासाठी भयंकर लोक होती, त्यांचे शिष्य होते. तिथे त्यांनी प्रस्थापित केलेली वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क होती, जिथं अभेदानंद 1897लाच पाठवले गेले होते. 2 वर्ष त्यांनी अथक परिश्रम करून वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क मोठी झाली होती. अभेदानंदांची प्रवचनं चालू होती. स्वामीजींची राजयोग आणि भक्तियोग ही दोन्ही पुस्तकं तिकडे प्रसिद्ध झालेली आपण बघितली होती. ती पुस्तकं असंख्य लोकांच्या वाचनामध्ये आली होती आणि सर्वधर्म परिषदेचा प्रभाव तर बऱ्याच लोकांवर होता.
त्यामुळे अमेरिकेमध्ये विवेकानंद हे नाव अनभिज्ञ नव्हतं. न्यूयॉर्कला जेव्हा पोहोचले तेव्हा कार्यक्रमानुसार स्वामीजी त्यांचे अतिशय जवळचे मित्र शिष्य मिस्टर आणि मिसेस लेगेट यांच्या रिजले मॅनॉर नावाचं खूप मोठं घर बांधलं होतं त्यांनी. बंगले होते ते, एक नव्हता अनेक होते. 130 एकरामध्ये पसरलेली ती इस्टेट होती, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठे 2 बंगले बांधले होते. एकाला लिटिल कॉटेज आणि एकाला बिग कॉटेज असं म्हणत असत. हे जे लिटिल कॉटेज होतं त्याच्यात 5 बेडरूम होत्या. याचं कारण असं होतं की मिस्टर आणि मिसेस लेगेट हे अतिशय श्रीमंत होते. न्यूयॉर्कच्या बंदरामध्ये पोहोचायचं आणि नंतर रेल्वेनी प्रवास करून आणि नंतर घोड्यानी म्हणजे बग्गीनी प्रवास करून रिजले मॅनॉर या ठिकाणी जाऊन राहायचा असा प्लॅन होता. न्यूयॉर्क बंदरामध्ये स्वामीजींना घेऊन जाण्यासाठी 3 लोक आली होती. मॉड स्टम नावाच्या बाई होत्या, ज्या रिजले मॅनॉर म्हणून जे घर आहे त्या घराकडून तिकडून आल्या होत्या, म्हणजे त्या लेगेट यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. दुसरे होते मिस्टर काउल्स्टन, हे वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे ट्रेजरर होते, खजांची होते. आणि स्वामीजींच्या सामानाची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती आली होती, मिस्टर सिडनी क्लार्क. त्यांना खास पाठवण्यात आलं होतं की स्वामीजींच्या सामानाची काळजी घ्या. स्वामीजींच्या सामानाची काळजी घ्यायची म्हटल्यानंतर त्यांनी सगळं स्वामीजींचं सामान आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली, पण स्वामीजींच्या हातामध्ये एक बाटली होती, ती स्वामीजी सोडायला तयार नव्हते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. स्वामीजी भारतातून निघालेले, इंग्लंडमध्ये 15 दिवस राहिलेले, आता त्याच्यानंतर परत प्रवास करून इकडे पोहोचलेले, 1.5-2 महिने झाले, असं काय बाटलीत आहे? त्या माउड स्टमनी लिहून ठेवलंय. मोठी बाटली होती, त्याच्यावरची जी वर्तमानपत्र लावलेली होती ती जवळजवळ फाटत आली होती, पण स्वामीजी बाटली सोडायला तयार नव्हते. शेवटी त्या माउड स्टमनी विचारलं, स्वामीजी ही बाटली काय आहे? तर स्वामीजी म्हणाले, दिस इज फॉर जोसेफाईन मॅक्लिऑड नावाची स्वामीजींची शिष्या होती, तिच्यासाठी स्वामीजींनी कलकत्त्यामध्ये खास केचप बनवलेलं होतं, सॉस बनवलेलं होतं त्यांच्या पद्धतीने, स्वतःच्या हाताने. आणि त्यांनी सांगितलं, दिस विल ओनली गो इन द हँड्स ऑफ जो. मी कोणालाही हातात देणार नाही, हे तिच्या हातात देणार आहे मी. किती किती कोणाबद्दल प्रेम करावं, कोणाची किती काळजी घ्यावी. असंख्य प्रवचनांमध्ये दंग असणारे स्वामीजी इतकी छोटी गोष्ट सुद्धा, आणि ती बाटली स्वतः इतक्या लांब प्रवासामध्ये घेऊन जाणं, याच्यातून आपल्याला स्वामीजींची काही वैशिष्ट्ये दिसतात. आता हे जे रिजले मॅनॉर न्यूयॉर्क मध्ये आहे ते 1997 साली रामकृष्ण मठाने घेऊन टाकलं. आता त्याला विवेकानंद रिट्रीट असं म्हणतात. जर गुगल किंवा याच्या युट्यूबवर जाऊन पाहिलं तर अजून सुद्धा ही आपल्याला इमारत पाहायला मिळते. अतिशय सुंदर इमारत आहे, चारी बाजूला खूप झाडं आहेत. ही आत्ताची अवस्था आहे 123 वर्षानंतरची. 1899 साली जेव्हा स्वामीजी इथं पोहोचले त्यावेळेला ते कसं असेल? स्वामीजींची राहण्याची व्यवस्था, 2 स्वामी होते, स्वामी विवेकानंद आणि स्वामी तुरायानंद. या दोहोंची व्यवस्था लिटिल कॉटेज नावाच्या बंगल्यामध्ये करण्यात आली. 2 मजली बंगला होता. वरच्या मजल्यावर 5 बेडरूम होत्या. एक स्वामीजींना देण्यात आली, एक तुरायानंदांना देण्यात आली. खालच्या मजल्यावर एक किचन, एक लॉन्ड्री, एक फायर प्लेस, बसायचं एक ड्रॉइंग हॉल, बाजूला एक छोटंसं डेस्क आणि लिहिण्याची व्यवस्था. श्रीमंतांचं घर होतं. आणि स्वामीजींची काळजी घेण्याबाबतीत मात्र हे सगळे लोक फार उत्सुक होते. या मिसेस लेगेट स्वतः या कॉटेजमध्ये येऊन पाहत की स्वामीजींचं सगळं व्यवस्थित आहे ना, स्वामीजींना ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळतायत ना. आणि असं बघायला गेल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण प्रत्येक खोलीमध्ये चांगले चांगले बेड बनवून लाकडाची व्यवस्थित दिलेले आहेत, त्याच्यावर अशी मऊ मऊ गादी घातलेली आहे,
स्वामीजी बेडवर झोपतायत, पण तुर्यानंद महाराज मात्र जमिनीवर झोपतायत. म्हणून त्यांनी विचारलं, काय तुम्हाला त्रास आहे का त्या बेडमध्ये? मी चेंज करू का बेड, किंवा तुमची बेडरूम चेंज करता का? तुर्यानंद म्हणाले, नाही माता, असं काही नाही आहे. स्वामी विवेकानंद बेडवर झोपतात, मी त्याच प्रतलावर कसा झोपू? मला त्यांच्या पायाशी झोपायला लागेल ना, म्हणून मी जमिनीवर झोपतो. पहा किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुर्यानंद महाराज हे गुरुबंधू होते, स्वामीजींचे शिष्य नव्हते. पण गुरुबंधू असून सुद्धा रामकृष्णांचे सगळे शिष्य स्वामीजींना एक वेगळ्या अधिकारावर समजत असत. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पुष्कळ वेळेला प्रवचनाला वगैरे आपण जातो आणि तो ज्ञानदानाचं काम करत असताना त्या काळापुरता तो गुरु या संज्ञेला पात्र असताना त्याच्या स्थानापेक्षा उच्च स्थानावर आपण बसतो, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तुर्यानंदांसारखा जीवनमुक्त आत्मा विवेकानंदांच्या अधिकारासाठी जमिनीवर झोपला. लेगेटबाईंना मात्र हे काही कळालं नाही, त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची अशी गैरसमजूत झाली की हे तुर्यानंद महाराज म्हणजे स्वामीजींचे शिष्य आहेत म्हणून खाली झोपतात. स्वामीजी अतिशय आनंदाने त्या रिजले मॅनॉर नावाच्या ठिकाणी राहिले. असा काही विशिष्ट कार्यक्रम नव्हता. स्वामीजींची तब्येत सुधारावी, हवा चांगली होती, नोव्हेंबर महिना होता, थोडी थंडी होती, त्यामुळे स्वामीजी रोज खायला प्यायला चांगलं होतं. स्वामीजींच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काही डॉक्टर सुद्धा बोलवले गेले होते. आणि जरी हे एका माणसाचा बंगला किंवा घर असलं तरी सुद्धा त्यात राहायला आणलेली माणसं जी होती ती साधारण 30-40च्या वर होती. कारण तेवढे सगळेच्या सगळे लोक स्वामीजींच्या सहवासामध्ये राहू इच्छित होते. आणि मिस्टर लेगेट जे अतिशय श्रीमंत होते त्यांनी त्या सगळ्यांची व्यवस्था केलेली होती. या स्वामीजींच्या वास्तव्याबद्दल जे जे बाजूबाजूला होते त्यांनी आपल्या आपल्या परीने लिहून ठेवलेलं आहे. एक असा उल्लेख आहे की स्वामीजी कधी कधी एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या सिंहाप्रमाणे एरझाऱ्या घालत असत. आणि स्वामीजी जेव्हा अतिशय गंभीर विचारात असत आणि एरझाऱ्या घालत, त्यावेळेला कुणाचं धाडस होत नसे स्वामीजींना विचारायला की स्वामीजी काय विचार करताय. आणि स्वामीजी विचार करत असतानाच अचानक बोलायला लागत. एकदा असेच ते एरझाऱ्या घालत होते, बाकी सगळे स्तब्धपणे बसून होते, कारण स्वामीजींना कोणी डिस्टर्ब करत नव्हतं. अचानक स्वामीजी बोलायला लागले की ध्यान हे सुद्धा बंधन आहे. पहा, स्वामीजींचं प्रतल कळणं फार अवघड आहे, पण प्रयत्न करू शकतो आपण. अशी कोणती अवस्था असेल की ज्या अवस्थेमध्ये ध्यान सुद्धा बंधन वाटतं. स्वामीजी म्हणाले, मुक्त आत्म्याला ध्यान हे सुद्धा बंधन आहे. पण मी ध्यान करेन. आणि पुढे त्याच श्वासामध्ये ते म्हणाले, कारण तो जो शिव आहे ना, भगवान, तो जर करतो या सगळ्या जगांच्या कल्याणासाठी, तर मग मलाही करावं लागेल. आणि पुढे स्वामीजींनी एक वाक्य असं उद्गारलं की या सगळ्या जगाची अतिशय मोठी सेवा करायची असेल तर ध्यान ही अत्युच्च सेवा आहे. यामध्ये थोडा गूढ अर्थ आहे आणि थोडा विचार करायला लागणारा उद्गार आहे. एखाद्या योग्याने ध्यान केलं म्हणून त्यामध्ये जगाचं कसं कल्याण होतं, याच्यावर विचार करावा लागेल. जीवनमुक्त असून सुद्धा, ध्यानाचं उद्दिष्ट साध्य झालेलं असून सुद्धा पुन्हा पुन्हा ध्यानामध्ये, याचाच अर्थ लोककल्याण हे केवळ
यज्ञ तपदान या कर्मातूनच होतं असं नाही, तर ध्यान ही अत्युच्च सेवा आहे, असं स्वामीजींनी इथे उद्गार काढलेले आहेत. असेच एकदा स्वामीजी पुन्हा काही दिवसांनी येरझारा मारताना दिसले. सगळे बाजूला आपल्या आपल्या ठिकाणी बसलेले होते. शांत स्तब्धता होती. स्वामीजी गूढ विचारामध्ये होते. अचानक स्वामीजींनी त्या गोऱ्या लोकांकडे बघितलं. सगळे अमेरिकनच होते. तुर्यानंद सोडले तर बाकी सगळे अमेरिकन होते. स्वामीजींनी त्या लोकांकडे बघितलं आणि म्हणाले, तुम्ही म्लेंछ लोकांनी माझी सगळी ताकद संपवून टाकले. माझी ध्यानाची ताकद हरवली ती तुम्हामुळे. माझी ध्यानाची ताकद हरवली ती म्लेंछ लोकांमुळे. हे वाक्य स्वामीजी उद्गारले खरे, पण त्याचा आजपर्यंत अर्थ लागलेला नाही. नेमकं स्वामीजींना काय म्हणायचं होतं याचा अर्थ नाही लागला. याच वास्तव्यामध्ये स्वामीजींनी आपला आता इथला मुक्काम संपला आणि मी आता न्यूयॉर्कला जाईन असं जाहीर केलं. आणि जाहीर केल्यानुसार सगळ्यांनी मग भगिनी निवेदितांनी स्वामीजींचं सामान पॅक करायला सुरुवात केली. सामान पॅक करत असताना, सामान भरत असताना लक्षात आले की 2 भगवी वस्त्र स्वामीजींच्या ट्रंकेमध्ये आहेत. निवेदिता म्हणाली, मी हे ट्रंकेत ठेवते आहे. स्वामीजी म्हणाले, थांब. स्वामीजींनी दोन्ही भगवी वस्त्र हातात घेतली आणि म्हणाले, ओली बुल कुठे आहेत? निवेदिता म्हणाले, त्या पलीकडे बसलेल्या आहेत, काहीतरी काम करतात. स्वामीजी म्हणाले, त्यांना बोलवून आण. ओली बुल आल्या. भगिनी निवेदिता तिथेच होत्या. दोघींनाही स्वामी म्हणाले, चला खोलीमध्ये चला. तिघेजण खोलीमध्ये गेले. स्वामीजींनी खोली बंद केली आणि या दोघींना ही वस्त्र परिधान केली. ओली बुल ज्यांना ते माता म्हणत असत, तिला त्या कपड्यांनी स्कर्ट सारखं बाजूला करून खांद्यावर उपरणं टाकावं अशा पद्धतीने ते भगवं वस्त्र दिलं. दोघींच्या डोक्यावर हात ठेवला, संस्कृतमध्ये मंत्र म्हटले आणि सांगितलं, आजपासून तुम्ही संन्यासिनी आहात. भगिनी निवेदिता आणि ओली बुल या दोघींचा दीक्षा समारंभ अशा ठिकाणी स्वामीजींनी घडवून आणला. हे दीक्षा प्रकरण चालू असताना स्वामीजींनी संस्कृत मंत्र म्हटल्यानंतर काही उद्गार काढले. या दोघी स्तब्ध होऊन ऐकत होत्या. स्वामीजी म्हणत होते, तुम्ही दोघी आता संन्यासिनी झाला आहात आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे तुम्ही दोघेही स्त्रिया आहात. आणि या जगाची जी जगतधारिणी आहे, जी काली माता आहे, ती ही स्त्रीच आहे. एका स्त्रीचं धन दुसऱ्या स्त्रीकडे जातं, कारण एक स्त्रीच जाणते की स्त्री धन ठेवायचं कसं असतं. तेव्हा आज मला अतिशय आनंद होतोय की या जगाचं कारण असणारी जगतधारिणी जी आहे, तिचं सर्वस्व तुमच्याकडे सोपवलं जातं. अशा तऱ्हेने हा दीक्षा समारंभ पार पडला, ज्याच्याबद्दल कुठेही वाच्यता झाली नाही. आणि स्वामीजी न्यूयॉर्कला पोहोचले. न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क नावाची संस्था स्वामीजींनी त्यांच्या पहिल्या भेटीत चालू केली होती, पण आता तिचा वृक्ष खूप मोठा झाला होता अभेदानंद स्वामींच्यामुळे. स्वामीजी येणार म्हटल्यानंतर वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क मध्ये प्रचंड उत्साह होता. पण स्वामीजी म्हणाले, अभेदानंद शिकवतोय ना, तो शिकवू दे, मी फक्त प्रश्न उत्तर करेन. पण लोकांचं कुठलं पोट भरायला आलंय? लोक म्हणाले की मोठं जाहीर व्याख्याने झालं पाहिजे स्वामीजी. आणि मग स्वामीजींचा सत्कार आणि स्वामीजींचं प्रवचन असं करून 10 नोव्हेंबर 1899 साली वेदांत सोसायटीच्या न्यूयॉर्कच्या लायब्ररी हॉलमध्ये स्वामीजींचं प्रवचन झालं. त्यावेळेला
पुढे हेच स्वामी अतुलानंद म्हणून प्रसिद्ध झाले. हे अतुलानंद स्वामींनी अजूनपर्यंत स्वामी विवेकानंदांना पाहिलेलं नव्हतं. आणि जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा अतिशय सामान्य माणूस आहे, नम्र आहे, सामान्य माणूस आहे, असं काय प्रभावी वगैरे काही त्यांना वाटलं नाही. त्यांनी लिहून ठेवलंय. आणि दुसऱ्याच दिवशी हे जाहीर सभा होती. त्या जाहीर सभेसाठी स्वामीजी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा अतुलानंदांनी लिहून ठेवलंय की आत्ता माझ्या शेजारून गेलेला जो माणूस ज्याला आम्ही स्वामी विवेकानंद म्हणतो, जो मला अतिशय सामान्य वाटत होता, तो मात्र आता मला अतिशय वेगळा दिसायला लागलाय. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं प्रभावी व्यक्तिमत्व पाहिलंच नाही. माझ्या असं लक्षात आलं की ते खूप उंच आहेत, पण बारकाईनं बघितलं तर लक्षात आलं की अरे बरेच गोरे लोक त्यांच्यापेक्षा उंच आहेत. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रचंड दैवी आहे. आणि मग त्यांनी लिहून ठेवलंय की अमर्याद शक्तीचं कोठार असा शब्द वापरलाय. अनलिमिटेड पॉवर हाऊस असेच स्वामीजी वाटतात असं लिहून ठेवलेलं आहे. आणि याला पुष्टी देणारी काही घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी एक घटना निखिलानंद महाराजांनी लिहून ठेवलेली आहे. एक असं व्याख्यान स्वामीजींचं न्यूयॉर्कमध्ये झालं होतं की ज्या व्याख्यानाला स्वामीजी स्वतः बोलायला उभा राहिले, बोलणं चालू केलं आणि अचानक बंद करून निघून गेले. 1.5-2 तासाचं व्याख्यान होणार होतं. 5 मिनिटाच्या आत स्वामीजी तिथून निघून गेले. सगळे खूप नाराज झाले. आयोजक तर अतिशय संतापलेले होते. पण स्वामीजींशी बोलायचं कसं म्हणून शेवटी एकाने धाडस करून विचारलं, स्वामीजी हे असं कसं काय केलं तुम्ही? सगळी लोक जमलेली आहेत आणि असं अचानक प्रवचन बंद करायचं? स्वामीजी म्हणाले, माझ्या लक्षात आलं, 5 मिनिटं बोलल्याबरोबर माझ्या लक्षात आले की ह्यातले सगळेचे सगळे माझ्या व्याख्यानामध्ये हळूहळू बुडायला लागलेत. आता माझ्या व्याख्यानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम हा ते माझे गुलाम आहेत अशा पद्धतीने होईल. आणि मला ते नको आहे, कारण प्रत्येकाची मुक्ती प्रत्येकाने आपल्या स्वप्रयत्नांनी करायची असते. कारण मी त्या मताचा पुरस्कर्ता आहे. पण माझं दुर्दैव असं की मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या बोलण्याची ताकद सगळ्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते आणि मला ते नको आहे. याचा अर्थ स्वामीजींच्याकडे किती ताकद असेल पहा. असेच स्वामी अभेदानंदांच्या बरोबर चर्चा करताना स्वामीजी म्हणाले, अभेदा काली नाही रे, आता मला जमत नाही, मी 3-4 वर्षामध्ये जाणार. अभेदानंदांना अतिशय धक्का बसला. म्हणाले, नरेंद्र असं नको बोलू. अरे किती गरज आहे तुझी जगाला. स्वामीजी म्हणाले, हे काली तुला समजत नाही रे. मी 3-4 वर्षापेक्षा जास्त का राहू शकत नाही तुला सांगतो. मी प्रचंड मोठा होत चाललो याची जाणीव झाली आहे. आणि मी आता ज्या बृहत आकाशामध्ये चाललोय, जिथं माझा विस्तार व्हायला लागलाय ना, तो विस्तार या शरीरामध्ये बसू शकत नाही. मला शरीर सोडावं लागेल. अभेदानंद हतबुद्ध झाले, काही बोलू शकले नाहीत. आपल्यापैकी कोणी जर जे कृष्णमूर्तींचं आत्मचरित्र वाचलं असेल तर त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर असेच उद्गार काढलेले आहेत की हे शरीर आता मला झेलू शकत नाही, मला सामावू शकत नाही. स्वामीजींना याची स्पष्ट जाणीव झाली होती की त्यांना जे मी मोठं होतोय, विराट आणि विशाल आकाशवत उपाधी सुद्धा हळूहळू विरत जायला लागते. एका बाजूला प्रारब्धाचा ओढा म्हणून जिवंत राहायचं, पण एका बाजूला विराट पुरुष झाल्याची भावना, या दोहोंच्या युद्धामध्ये काढलेले हे उद्गार आहेत. अशा पद्धतीने न्यूयॉर्कचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्याच वेळेला अचानक स्वामीजी म्हणाले, मला कॅलिफोर्नियाला जावं लागेल.
कोणालाच काही कळेल ना. कॅम्ब्रिज नावाच्या गावामध्ये स्वामीजींचं व्याख्यान सुद्धा ठरलेलं आहे. ते व्याख्यान सोडून द्या म्हणाले, मला कॅलिफोर्नियाला जावं लागेल. आणि मग स्वामीजींनी न्यूयॉर्क सोडून कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी केली. आणि पुढची सगळी जी जागृती आणि प्रवचनं झाली ती सगळी कॅलिफोर्नियामध्ये झालेली आहेत. तो स्वामीजींचा शेवटचा पडाव. काय काय कॅलिफोर्नियामध्ये झालं, कोण कोण भेटलं, कशी कशी प्रवचनं झाली, हे सगळं आपण नंतर पाहणार आहोत. हरी ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया आता विचारावे. डॉक्टर साहेब वर्गात प्रश्न नसल्यामुळे आज आपण इकडेच थांबणार आहोत. खूप धन्यवाद. पुनश्च भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम. हरि ओम.